तर नमस्कार मित्रांनो, आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आम्ही आज एक चॅलेंज करणार आहोत. ही सांगेल नाही, मी सांगतो. नाही तू हा सांग. म्हणजे चॅलेंज नाहीये, बट आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. नाही, आम्हाला एक नाही टास्क पण नाही, असं काय नाही. टास्क हा इंग्लिश वर्ड आहे. हा, मग काय बोलतात त्याला मराठीत? तुला माहिती, तू चालू केलंयस. म्हणजे असं काही खेळत नाही आम्ही. बस आम्ही जस्ट तुमचे आभार मानायला आलो. बस एवढंच आहे की आम्हाला एक ब्लॉग करायचा होता, तर आम्ही बोललो की एवढे सगळे ब्लॉग मराठी इंग्लिश मधून केलेत, तर आता हा ब्लॉग पूर्ण कम्प्लीट मराठी मधून करू. बिकॉज आमचं चॅनल मराठी आहे, जरी नाव इंग्लिश असेल तरी पण मराठी आहे. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट बोल, स्टार्ट काय, सुरुवात करूया. तेच, कशाबद्दल बोलायचं आहे ते बोल. आम्हाला बोलायचं आहे आमची एक शॉर्ट्स ना. शॉर्ट्स बोलतात? शॉर्ट्सच बोलणार. सांग त्याचा मराठी एक आहे. बोल चल. आमचा एक 60 सेकंदाची व्हिडिओ काय एक 60 सेकंदाची व्हिडिओ दूरचित्र समथिंग बोलतात, पण गुगल. तर तीच आमचे एक शॉर्ट्स व्हायरल झाले, जिला आता लवकरच 3 मिलियन व्ह्यूज जाणार आहेत. कदाचित हा ब्लॉग येईपर्यंत अपलोड होईपर्यंत, हा ब्लॉग युट्यूबला येईपर्यंत त्या व्हिडिओला युट्यूबला काय बोलतात, युट्यूबच बोलतात, 30 लाख व्ह्यूज कम्प्लीट होतील आणि 1000 वाढून आता 4,500 प्लस झालेत. वाढले 4,500 जास्त झालेत आमचे सबस्क्रायबर्स. म्हणून मग आम्ही बोललो की आज एक असंच ब्लॉग पण नाही आलाय, तर भेटत नाही लोकांना. हा, जॉब असतो आमचा, सो आम्हाला नाही जमत रोज टाकायला, म्हणून आम्ही रोज आता शॉर्ट्स टाकतोय. सो आम्ही बोललो की खूप दिवस ब्लॉग नाही आलाय, तर आज आपण एक ब्लॉग पण टाकू ज्याच्यामध्ये येणार आहे आज मराठी नृत्य चॅलेंज. तू नृत्य करतोयस मराठी? नृत्य करतोयस मराठी. आणि आता आम्हाला 4,500 प्लस सबस्क्रायबर साठी तुम्हाला आम्ही थँक्यू पण बोलू. आणि आमचे 30 लाख व्ह्यूज तुम्ही एका व्हिडिओ मध्येच कम्प्लीट केले, फक्त धन्यवाद. तंदुरी चहा. हा, म्हणजे लोकांनी तेवढे कमेंट केले त्या व्हिडिओवरती, आणि एवढे हसण्यासारखे कमेंट केलेत ना. पण एक कोणतरी बोललंय, जर जे कोणी आहे तुम्ही तो ब्लॉग बघत असाल, तर मला एक नाही समजलं की तुमची कढई करपते कशी. माझी कढई नाही करपली, पण तुमची कढई कशी करपते मला ते नाही समजलं. सो जर तुम्ही, कारण तू मास्टर शेफ आहेस, नाही जर तुम्ही, आणि अजून एक कमेंट होती की चहा साठी नवीन कढई घेतली आहे की नवीन कढईत समथिंग चहा करते, तर ती कढई ना 20-25 वर्ष जुनीच आहे, बस ती खूप चांगली घासली आहे म्हणून तशी दिसते. आणि आम्ही कमेंट वगैरे सगळं वाचतो गाईस. हो, आणि अजून एक खूप घाणेरडी कमेंट होती एक, जिला मी आता जर इकडे रिप्लाय केला तर ते खूप वर्स्ट होईल, पण नाही करत. पण ते जे कोणी केलंय, जे कोणी ती कमेंट केलीये, जर ते बघत असाल तर हे चॅनल आमच्या दोघांचं आहे, तर सो प्लीज कमेंट करताना आमच्या दोघांबद्दल करा. जर त्याच्यामध्ये अजून मला ह्याच्यानंतर कुठची तरी कमेंट दिसेल तर बघू मग नंतर त्यांना काय रिप्लाय करायचे. काय बोलणार आता? कमेंट होती की त्यांनी चहा केली आणि टोप करपला, तर त्यांच्या आईने त्यांना दूध धुतलं की काहीतरी, अशी एक कमेंट होती. मस्त कमेंट आल्यात. आपण चहा पण बनवू आपण तिच्या सोबत. हा, कोणाला तरी कुकर मधला चहा हवाय, ते पण मस्त असं जिरे राईची फोडणी घातलेला चहा हवाय. हो, खूप लोकांनी रेसिपी सुद्धा दिल्यात. मराठी बोलायचंय. खूप लोकांनी आपल्याला चहा बनवण्यासाठी म्हणजे कशी बनवायची हे सुद्धा सांगितलं. रेसिपीला काय वर्ड आहे मराठीमध्ये? कृती सांगितली खूप लोकांनी आम्हाला चहाची. मग ती ही बनवेलच नक्कीच. हा, आणि काही लोक तर बोलले की ती चहा खूप कडवट लागते, कशी लागते, करपते. आम्ही स्वतः ट्राय केली, म्हणजे नाही आम्ही स्वतः दोन वेळा हा 2 वेळा आम्ही स्वतः बनवली ती चहा. आमच्या घरातले पियाले, कढईत एकदाच बनवली, त्यांनी रिव्ह्यूज दिली. आता नेक्स्ट टाइम मी ट्राय करेन ना, तेव्हा आम्ही आमच्या घरच्यांचे पण रिव्ह्यूज घेऊ त्याच्यामध्ये. सो गाईज, तुम्हाला पण समजेल की ती चहा करपत नाही. जर करपते तर तुम्ही काहीतरी चुकीचं करताय त्याच्यामध्ये. आम्ही आलो आता SP ला. हा, हो, दिसतंय. तर बाय द वे, मी
मी तुम्हाला धन्यवाद बोललीये त्या आमच्या काय बोलतात अचिव्हमेंट्सला. तुम्ही आमचे सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज वाढवले त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद बोललीये. पण हा माणूस तुम्हाला अजून बोलला नाही, मला वेळ देत नाही बोलायची. गाईज खरंच खूप थँक्यू. तुम्ही आमचे एवढे काय केलं यांनी. तुला माहिती तू कशाबद्दल थँक्यू पण नाही, थँक्यू इंग्लिश वर्ड आहे. धन्यवाद. तू पण थँक्यूच बोलली. मी धन्यवाद बोललीये. बघ तू व्हिडिओ बघशील तेव्हा तुला तर गाईज धन्यवाद. तुम्ही आमच्या तंदुरी चहाच्या व्हिडिओला एवढे लाईक्स आणि व्ह्यूज दिले. अजून काय आमचे सबस्क्रायबर सुद्धा वाढवले तुम्ही, त्यासाठी खरंच मंडळ आभारी आहे आमच्या दोघांकडून. गाईज खरंच आमच्या दोघांकडून थँक्यू तुम्हाला. आता पाऊस येईल कदाचित तर आम्हाला इथून निघायला. पाऊस येतोय आता, सो आम्हाला बंद करायला पावसामुळे आम्हाला व्हिडिओज काढायला भेटत नाही. पावसाने खंडित केली आमची व्हिडिओची प्रक्रिया खंडित. थोडा हलगर्जीपणा होतो या पावसाचा, थोडा समजून घ्या. मध्येच येतोय मध्येच जातोय. टीचर आगासारखा आहे. एक कोणतरी होतं कमेंट मध्ये, त्यांना तर ते मराठी गाणं पण नाही आवडलं. हा गाण्यालाही शिव्या घालतात. गाण्याला शिव्या घातलेलं. कोणतं गाणं होतं. मन तुझं जलतर रंग लहरी तुझं साज ते वाला, त्या गाण्याला शिव्या घालत होता. एक कोणतरी होते, कोण होते माहिती नाही, पण त्यांनी त्या गाण्याला शिव्या घातलेले. ज्यांनी लिरिक्स लिहिले त्याचा अर्धा लिरिक्स पण नाही येईल त्या माणसांना लिहायला, आणि त्यांनी त्याच गाण्याला शिव्या घालत होते. तर गाईज आता पाऊस येतोय, आम्ही निघू थोड्याच वेळात. हो आता आम्ही निघू. हा ब्लॉग जास्त मोठा नसेल, बस हा थँक्यूचा ब्लॉग होता. आणि जसं ठरवलेलं की मराठीमध्ये बोलायचंय तसं नाही झालंय. थँक्यूचा ब्लॉग होता. कोण आला गाईस पाऊस आलाय. सो बाय बाय. जिथेच आम्ही एंड करतो हा ब्लॉग. बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.